सेवाग्राम रुग्णालय रुग्णाच्या सेवेसाठी आहे की रुग्णांना वेठीस धरण्यासाठी, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. रुग्णालयाच्या गेटवरील वॉचमनची मुजोरी वाढली असून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरवर्तणूक केली जाते अशा तक्रारी आहेत. गेटवरील वॉचमन हा रुग्णांशी संवाद साधताना दिसत आहे. या गेटवरील वॉचमन हा अत्यंत असभ्य वागणूक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं या वॉचमनची मुजोरी समोर आली आहे. कमजोर परिस्थितीत असलेला रुग्ण हा उपचाराकरता आपला लंगडा पाय घेऊन रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला वारंवार अडवण्यात येत आहे. दणका सामाजिक संघटनेनं या प्रकरणाची दखल घेत सेवाग्राम मॅनेजमेंटला याबाबतची माहिती दिली. आता मॅनेजमेंट काय कारवाई करते हा प्रश्न जनतेसमोर उभा ठाकला आहे. विधानसभेमध्ये अगोदरही सेवाग्राम रुग्णालयाच्या तक्रारीबाबत मुद्दा उपस्थित झाला आहे. तरीही अद्यापर्यंत रुग्णालयाच्या मॅनेजमेंटमध्ये कुठलीही सुधारणा दिसून येत नाही. सेवाग्राम रुग्णालय हे विदर्भातील सर्वात मोठ्या रुग्णालयापैकी एक असून येथे उपचाराकरिता संपूर्ण विदर्भातील रुग्ण येतात. दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढत असताना सेवाग्राम रुग्णालय हे फक्त सेवा या नावासाठीच उरलेले आहे. याउलट पाहिजे तशी सेवा न देता रुग्णांसोबत दमदाटी केली जाते. हा प्रकार कितपत योग्य आहे? जनतेसाठी तयार केलेले हे रुग्णालय खरंच जनतेच्या हितासाठी आहे काय? सदर प्रकाराची दखल मॅनेजमेंट घेईल काय, असे अनेक प्रकारचे प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहेत. यापूर्वी सेवाग्राम रुग्णालय हे चर्चेचा विषय बनलेले आहे. येथील सुरक्षा रक्षक तसेच वॉचमनच्या अनेक प्रकारच्या तक्रारी असल्याचं बोललं जातं, पण यावर मॅनेजमेंट कुठल्याही प्रकारची दखल न घेता वारंवार याकडे कानाडोळा करत असल्याची चर्चा आहे. जन्मत न्यूज करता वर्धेहून वर्धा प्रतिनिधीची रिपोर्ट.